ओके. तर आपण आता मीटिंग चालू करूया. काल आपण मला वाटतंय, की जे आपण 10 स्टेप बघत होतो, हॅपी, हेल्दी, वेल्दी राहण्याच्या डी-एक्सनच्या प्रॉडक्ट सोबत. तर आता आपण स्टेप 6 पासून चालू करतोय. काल खूप महत्त्वाची माहिती झाली आपल्याकडनं. स्पिरुलिना का खायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं त्यात व्हिटॅमिन किती चांगले आहेत, त्याच्यानंतर मिनरल्स किती महत्त्वाचे आहेत आणि आपण कारण नसताना डॉक्टरांच्याकडे आजार घेऊन जातोय आणि डॉक्टर रिपोर्ट काढत-काढत आपण बरंच फिरतोय, पण आजार तर रिकव्हर होत नाहीत. तर सगळ्यात महत्त्वाची स्पिरुलिना जर आपल्या खाण्यामध्ये असेल, तर आपल्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त प्रकारे न्यूट्रिशनल डिफिशियन्सी कुठली जर असेल, तर ती भरून काढली जाईल आणि हे सगळं नॅचरल आहे, ऑर्गॅनिक आहे. त्याच्यामुळं खायला पण सोपं आहे आणि कोण खाऊ शकतं? तर अगदी प्रेग्नंट लेडीजपासून ते वृद्ध माणसांच्यापर्यंत सगळेजण खाऊ शकतात. ठीक आहे? तर आता आपण चालू करूया. स्टेप नंबर 6 हेल्दी आणि हॅपी कसं राहता येईल? हेल्दी टीथ अँड गम्स विथ टूथपेस्ट सगळ्यात महत्त्वाचं, की माणसांच्या दात आणि हिरड्या हे खूप तगड्या किंवा निरोगी राहणं खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं चांगलं ठेवण्याकरता आपल्याकडे एक ब्रँडेड प्रॉडक्ट आहे डीएक्सन गॅनोजी टूथपेस्ट. ज्या पेस्टमध्ये टाकलंय गॅनोडर्मा. जगात आजपर्यंत अशी कोणीही पेस्ट बनवलेली नाही, की ज्याच्यात गॅनोडर्मा आहे. त्याच्यामुळे ही पेस्ट मल्टीपर्पज आहे. पण हिचा फायदे किती आहेत ते आपण बघूया. आपला दात आणि आपलं ओरल कॅव्हिटी म्हणजे आपलं तोंड, ओके, हे निरोगी असणं का महत्वाचं आहे? ते नसलं तर काय-काय होऊ शकतं? हे आपण बघू. तर सगळ्यात महत्वाचं हेल्दी गम्स फॉर अ हेल्दियर हार्ट. जर clinical studies prove increase the incidence of rheumatic heart disease on patients with poor oral health. ज्यांचे दात किडतात, ज्यांचे दात कमजोर असतात, त्यांच्या हिरड्या दुखत राहतात, ठणकत राहतात, अशा लोकांना रुमॅटिक हृदयविकार होऊ शकतो. रुमॅटिक हृदयविकार म्हणजे काय? अचानकच छातीत चमकायला लागेल, ब्लॉकेजेस निघायला लागतील, दम लागायला लागेल, धाप लागायला लागेल आणि डाव्या कुशीवरती झोपता येणार नाही. लोड वाटायला लागेल तुम्हाला, दमल्यासारखं वाटायला लागेल, अचानक भीती वाटायला लागेल, बीपी कमी जास्त होऊ शकतो अचानकपणे. हे सगळं व्हायचं कारण आहे तुमचे दात किडतायत किंवा तुमच्या हिरड्यामध्ये इन्फेक्शन काहीतरी झालंय आणि हृदयविकाराचा धोका आहे तुमचे दात चांगलं नसण्याचा. हे कोण सांगतंय? अमेरिकन डेंटल असोसिएशन एडीए हे रिसर्च पेपरनुसार सांगतायत. त्याच्यामुळं आपले दात किती महत्वाचे आहेत ते बघा. दुसरं, देअर इज अ टू वे लिंक बिटवीन गम डिसीज अँड डायबिटीज. जर तुमचे दात आणि हिरड्या खराब असतील, तर कदाचित तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे असं म्हणतात, की दिवसातनं किमान एकदा तरी ब्रश दातावरनं फिरलाच पाहिजे किंवा आपली पेस्ट बोटाने घासली तरी चालेल. असं जर दररोज किमान एकदा तरी करा आणि हे जर करत राहिला तर तुम्हाला डायबिटीज होऊ शकणार नाही आणि जर करणार नसाल, तर तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता जास्त आहे. याच्यानंतर ओरल कॅव्हिटीज इन्क्रीज द रिस्क ऑफ फॉर ओरल कॅन्सर. म्हणजे आपले दात आणि हिरड्या दुखत असतील, त्याच्यात काय अन्नकण अडकत असतील, दातात गॅप पडत असेल, तर तुम्हाला कदाचित तोंडाचा कॅन्सर म्हणजे काय लोक तंबाखू खातात, गुटखा खात बसतात. तंबाखू आपण ओठामध्ये तशीच पकडून धरतो. त्याला मराठीत म्हणतो आपण तोबरा भरणे, तोबरा. आपला टाकतोय, मळतोय, अरे त्याला काय होतंय? मग खातोय का पोटात चालली आपण ते बघत नाही. टोबॅको कंझम्पशन याच्यामुळे तोंडाचे आजार सुद्धा वाढू शकतात. म्हणजे आता बघा तुमच्या समोर 3 मोठे-मोठे आजार सांगितले मी. हृदयविकार, डायबिटीज आणि तोंडाचा कॅन्सर. हे सगळं जर होऊ द्यायचं नसेल, तर टूथपेस्ट आपली खूप चांगली आहे. कारण ह्या सगळ्या आपल्या डी-एक्सनच्या पेस्टमध्ये आपण टाकलाय गॅनोडर्मा. त्याच्यामुळं ज्यांच्या घरात आत्ता हार्ट पेशंट आहेत, ज्यांच्या घरात बीपीचा पेशंट आहे, ज्यांच्या घरात डायबिटीज चालू आहे, ज्यांच्या घरात कॅन्सर पेशंट आहे किंवा जो तंबाखू खातोय, ओके, जो डायबिटीसच्या इंजेक्शन गोळ्या काहीतरी चालू आहे, जो बीपीच्या औषधं खातोय, त्यांना सावधान करा. ही टूथपेस्ट तुमच्या घरामध्ये जर आली तर आपण तुमचे आजार आटोक्यात आणू तर शकतोच, पण त्याच्यासोबत जर डी-एक्सनचे बाकीचे प्रॉडक्ट घेतले, तर कदाचित तुमचे होऊ शकतं रिव्हर्सल फ्रॉम डिसीज. त्यामुळं आपली पेस्ट खूप महत्वाची आहे. आणि डी-एक्सनची टूथपेस्ट का पाहिजे? तर सगळ्यात महत्वाचं आपल्या टूथपेस्ट म्हणजे अजिबात फ्लोराईड नाही आणि
बाकीच्या सगळ्या पेस्टमध्ये फ्लोराईड असल्यामुळं त्यांना काय होतं, स्केलेटल फ्लोरोसिस म्हणजे हाडं ठिसूळ होणं, दात कमजोर पडायला लागणं, ओके. आणि मग तुम्हाला पाठ दुखते, कंबर दुखते. इव्हन एवढंच नाही तर मस्क्युलर डिस्ट्रोफी म्हणजे काय सांगू तुम्हाला, की अशी मुलं असतात की जी 8, 9, 10व्या पर्यंत भरपूर चांगली असतात. नंतर अशी मुलं कमरेच्या खाली पांगळीच होतात डायरेक्ट. ओके, त्याला चालताच येत नाही. नॉर्मली मी तर आतापर्यंत जे पाहतोय ना, याच्यात मेल चाइल्ड म्हणजे जे मुलं असतात ना, त्यांना हा बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आलेला मला जाणवतो. मस्क्युलर डिस्ट्रोफी त्याच्यामुळं. आणि हा आजार आहे ना ऑटो इम्यून डिसीज आहे. म्हणजे हे काही बीपी, शुगर, थायरॉइड नाहीये. म्हणजे वयोमानात परत जसा-जसा पोरगा वाढत जाईल, तसे त्याचे मसल कायम कमजोर राहतील. तो कधीच पायावरती उभा राहणार नाही, त्याची कधी टाच टेकणार नाही. हे कशामुळं झालं? टूथपेस्टमुळं. मुलं तर झाली 2-3. देवाने मुलं तर चांगली दिली. दात घासताय की नाही ते बघा ना. म्हणजे दातावरती किती पिवळा थर आलाय, दात किती किडायला लागले, चॉकलेट खाते का काय करते, आईचं लक्ष पाहिजे ना, नाहीतर मग झाला त्याला मस्क्युलर डिस्ट्रोफी, पोरगा आयुष्यभर सांभाळावं लागेल. ओके. त्याच्यामुळं आपली पेस्ट तुम्ही नक्की वापराच. आणि अजून गंमत काय माहितीये का, आपल्या पेस्टमध्ये काय टाकलं आपण, पेपरमिंट, मेंथॉल आणि गॅनोडर्मा. आता एक काय महत्वाचं आहे, तर तुम्ही लहानपणी कधी पेपरमिंटच्या गोळ्या खाल्लीत की नाही? पांढऱ्या गोळ्या मिळायच्या बघा पानटपरीवरती, 5 पैशाला गोळी, 10 पैशाला गोळी. पेपरमिंटचं ऑइल आपल्या टूथपेस्टमध्ये टाकलंय आणि त्याच्यामुळे काय होतं, की एक्स्ट्रॅक्ट हॅज बीन शोन टू बी सुपिरियर टू माउथवॉश. म्हणजे तुमचा चेहरा, आपण म्हणतो माउथ फ्रेशनर तुम्ही खाता, बडीशेप खाता, तोंडाचा वास घालवता, किंवा सिगारेट पिताय, घरी चाललाय, बायका ओरडतील म्हणून तुम्ही काहीतरी बाहेरनं खाऊन जाता, तोंडाचा वास गायब करण्याकरता. एवढे सगळे उद्योग करण्यापेक्षा आपली पेस्ट वापरा ना. म्हणजे हा माउथ वॉश तर झालाच झाला. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये आपल्या पेपरमिंट ऑइलच्या सोबत काय टाकलंय, क्लोरोहेक्सिडाइन इन किलिंग माउथ बॅक्टेरिया. म्हणजे ज्याचं कायम तोंड येतं, ओके, किंवा आपण काय म्हणू, ज्याच्या तोंडाची कायम दुर्गंधी येत राहते, ज्याच्या तोंडाला कायम कोरड पडत राहते, ओके, ज्याला गार गरम दातांना काय लागू देत नाही, काय खाण्यापिण्यात आले की लगेच काय लोकांचा जबडा दुखतो, जबडा अख्खा असं गडबड होते, खूप चावायला लागलं तर. अशा लोकांना पेपरमिंट ऑइल आपल्या पेस्टमध्ये असल्यामुळं तोंडाचा वास येणार नाही. तोंड येत असेल वारंवार तर तोंड याचा त्रास कमी व्हायला लागेल. ऍसिडिक बॉडी तोंड झाले तर ते अल्कलने बॉडी बनायला लागेल. त्याच्यामुळं पेपरमिंट, आणि शिवाय एवढंच नाही तर पेपरमिंट ऑइल पेस्टमध्ये असल्यामुळं तुमच्या दातांना शायनिंग येईल, ग्लेझिंग यायला लागेल, दात चमकायला लागतील. ओके, त्याच्याकरता पेपरमिंट ऑइल आपल्या पेस्टमध्ये आहे ते वापरा. याच्याशिवाय आपल्या पेस्टमध्ये टाकलं मेंथॉल. आणि मेंथॉल काय करतं माहितीये का, जर तुमच्या हिरड्या सुजल्या असतील, हिरड्या दुखत असतील, हिरड्या ठणकतायत, तर आपली पेस्ट दाताला, हिरड्याला जर लावून ठेवली ना, तर दाताची ठणक कमी होते, हिरड्याची ठणक कमी व्हायला लागते. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, हेल्दी टीथ अँड गम्स असणं का महत्वाचं आहे, तर तुम्हाला मी आता सांगितलं, तोंडाचा वास येतो, हिरड्या ठणकतात, दात ठणकतात, हृदयविकारचा त्रास होऊ शकतो, डायबिटीस होऊ शकतो. त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगितलं होतं की कुठला आजार सांगितला, हार्ट सांगितलं, डायबिटीस सांगितलं, आणि सांगितलं होता तोंडाचा कॅन्सर. हे सगळं जर बरं करायचं असेल, बाकीच्या पेस्टमध्ये असतं फ्लोराईड, त्याच्यामुळे तुमची हाडं दुखायला लागतात, मस्क्युलर डिस्ट्रोफी सारखे आजार येतात. हे जर होऊ द्यायचं नसेल तर त्यांना आपली टूथपेस्ट वापरायला सांगा. याचा भरपूर त्यांना फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, गॅनोजी प्लस सिरीज आपली जी टूथपेस्ट आहे ना, ही जर आपण रेग्युलर वापरली तर ह्याचा भरपूर आपला फायदा होऊ शकतो. याच्यानंतर आपलं पुढचं प्रोडक्ट कुठलं आहे? आपलं पुढचं प्रोडक्ट आहे कॉर्डिसेप कॉफी. आता ही कॉफीचे भरपूर फायदे मी तुम्हाला सांगणार आहे आज. आणि त्याच्यामुळं हे जर कॉफी तुम्ही घेतली, लोकांना सांगितली, तर कॉफी मजबूत सेल होईल आपली. आता इथं काय लिहिलं बघा, एन्जॉय फ्रुटफुल आणि फर्टाईल लाईफ. म्हणजे ज्या झाडाला चांगली फळं लागतात आणि त्याच्या बियापासून परत दुसरी झाडं उगवायला लागतात, अशासाठी फर्टाईल लाईफ म्हणजे पुढची पिढी चांगली समृद्ध होण्यासाठी, ओके. आणि समजा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना छान छान मुलं होण्यासाठी, हेल्दी मुलं जन्माला घालण्यासाठी, किंवा मुलांच्या मुलांना चांगली मुलं यावी, त्यासाठी सुद्धा आपली कॉर्डिसेप कॉफी भरपूर मदत करायला लागेल. सगळ्यात महत्वाचं, आता हे तुम्हाला स्लाइड आतापर्यंत कोणी सांगितलेली नाहीये. कॉर्डिसेप कॉफी मध्ये असतं कंटेन्स व्हॅनेडियम, which helps reduce blood sugar in diabetes.
आता व्हॅनेडियम काय आहे? व्हॅनेडियम हा एक प्रकारचा धातू आहे. ओके. आता आपण कसं म्हणतो, की कधी-कधी सोन्याचं पाणी प्यावं, तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यावं, चांदीच्या तांब्यातलं पाणी प्यावं, म्हणजे त्यातले आपल्या बॉडीला जे मिनरल्स बॉडीत जायला पाहिजेत. तर व्हॅनेडियम सुद्धा असा एक धातू आहे आणि जो धातू तुमच्या माहितीकरता ₹31,000 किलो असा कॉस्टली आहे. स्वस्त नाही तो धातू. ओके. चांदी एवढा महाग आहे तो. आणि हा व्हॅनेडियम त्या आपल्या कॉफीमध्ये, कॉर्डिसेपमध्ये नॅचरल ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असल्यामुळं हे काय करतं, इन्सुलिन वाढवतं, निघणारं इन्सुलिन वाढवतं किंवा कधी-कधी स्वतः इन्सुलिन सारखं पण काम करायला लागतं. त्यामुळे जर कॉर्डिसेप कॉफी रेग्युलर पिणारा व्यक्तीला आपण कंट्रोल युअर डायबिटीज फॉर लाईफ, तुमच्या पूर्ण जीवनभर डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर ज्या लोकांना 2 in 1 कडू कॉफी आपली आवडत नाही त्यांना कॉर्डिसेप कॉफी प्यायला सांगा. त्याच्यात त्यांना नवीन काय टाकायला सांगू नका. आहे तशी कॉफी प्यायला सांगा मस्तपैकी. त्यांना ती नक्की आवडेल आणि इन्सुलिन पण ते वाढवायचं काम करायला लागेल आणि त्याचा फायदा भरपूर व्हायला लागेल. आणि अजून काय होतं मग याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं टाइप 1 डायबिटीज, एक असतो टाइप 2 डायबिटीज. टाइप 1 डायबिटीज म्हणजे ज्याच्या पॅनक्रियाजमध्ये इन्सुलिनच निघत नाही आणि टाइप 1 डायबिटीज हा वयानुसार येतो. म्हणजे वय तर झालंय, इन्सुलिनच निघायचं बंद झालंय. तर अशी लोक असतात इन्सुलिन डिपेंडंट. ओके. आणि दुसरा प्रकार असतो टाइप 2 डायबिटीज. आता टाइप 2 डायबिटीज म्हणजे आपण काय सांगूया, की इमर्जन्सी झाली होती. लहानपणी पोरगं खूप आजारीच पडलं, त्याचे अवयव कमजोर झाले, मग त्यांना असा डायबिटीज चालू होऊ शकतो. ओके. किंवा स्ट्रेस डायबिटीज, तणावात आलेला डायबिटीज. आमच्या घरात कोणाला डायबिटीसच नव्हता. मग आला कुठून? ताणतणाव, वेळेवरती जेवणच नाही, स्ट्रेस काहीतरी येतो, चिंता करत राहतो. अशा लोकांना टाइप 2 डायबिटीज येतो. हे टाइप 1 असू दे, नाहीतर टाइप 2 डायबिटीज असू दे. इव्हन टाइप 1, टाइप 2 नाही, आता टाइप 3 डायबिटीज पण आलाय. टाइप 3 डायबिटीज कोणाला होतो? ज्यांना अल्झायमर आजार झालाय, डिमेन्शिया म्हणजे मेंदूच काम करत नाही. त्याच्यामुळे मेंदूचा सिग्नलच जात नाही. अरे बाबा हा जेवला, इन्सुलिन काढ. कारण हा मेंदू थकलाय, म्हातारा झालाय, लक्षातच राहत नाही आणि खाल्लंय का, जेवलंय का नाही जेवलंय. अशा लोकांना टाइप 3 डायबिटीस असतो. टाइप 4 एक डायबिटीस आहे. टाइप 4 डायबिटीस म्हणजे काय? वृद्धापकाळात आलेला डायबिटीस. हा नवीन शोध चालू आहे. टाइप 1, टाइप 2 फक्त माहिती आहे मार्केटमध्ये. आता युट्यूबला जाऊन सर्च करा. टाइप 3 पण आला, टाइप 4 पण आला. त्याच्यात पोट फोडवायला सुरुवात झाली. पण सगळ्यांना काम करेल कॉर्डिसेप. त्याच्यामुळं ही कॉफी त्यांना द्यायला सुरुवात करा. याच्यानंतर द पॉलिमाइन्स इन कॉर्डिसेप. कॉर्डिसेप मध्ये असा एक ऑर्गॅनिक बॉन्ड तयार होतो, की आपण जर हे खात राहिलं किंवा कॉफी आपण पित राहिलो रेग्युलर, तर काय करतं पॉलिमाइन्स are very important to increase production of growth hormones which promote normal growth and development. म्हणजे आता आपण म्हटलं की पुरुषांच्या मध्ये किंवा महिलांच्या मध्ये स्पर्म काउंट किंवा ओहम ज्यांना म्हणतो. आता पुरुषांचं जे वीर्य असतं त्याला आपण स्पर्म म्हणतो, तर लेडीज मध्ये आपण काय म्हणतो, एग्ज किंवा ओहम म्हणतात त्याला. तर हे फर्टाईल होण्यासाठी जे कमजोर आहे त्याच्यात ताकद राहण्यासाठी जर तुम्ही कॉर्डिसेप कॉफी रेग्युलर प्यायला सुरुवात केली, जर जे कमजोर झालेत, जे थकलेत किंवा ज्यांचं वीर्य चांगल्या क्वालिटीचं नाही किंवा ओम चांगलं येत नाही किंवा बिजंड तयार होत नाहीत, अशा सगळ्यांना जरी कॉफी रेग्युलर प्यायला दिली आपण तर त्यांची ग्रोथ चांगली व्हायला लागेल. किंवा काही लोक आपल्याकडे अशी येतात की बाबा आम्हाला पहिलं अपत्य झालं होतं आणि आता 7-8 वर्ष झाली दुसरं अपत्य पाहिजे, ते होतच नाहीये, आता वय तर वाढत चाललंय. अशा लोकांना कॉफी प्यायला सांगा. आपली 1 नंबर कॉफी आहे. आणि कॉफी दोघांना प्यायला सांगा. मी तर म्हणतो दुधाच्या रतीबापेक्षा लोकांना कॉर्डिसेप कॉफीचे रतीब टाका गावागावात सगळ्या. याचा भरपूर फायदा होतो. डायबिटीस कंट्रोल होतोय, एनर्जी वाढते, स्टॅमिना वाढतो. ओके. आता ह्याला दूध घ्यायची गरज नाही, साखर घ्यायची गरज नाही, फक्त गरम पाण्यात प्यायचंय तुम्हाला. एका पुढी 2 कप चांगले होतात. त्याच्यामुळे कॉफी प्या. आणि कोण सांगते? द रॉबर्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, बक्समन. ओके. ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रिशनल प्रोडक्ट आहे ते. लंडन मधलं सांगतात सगळे सायंटिस्ट. त्याच्यामुळं हे जर तुम्ही घेतलं तर याचा अजून काय फायदा होतो? द पॉलिमाइन इन कॉर्डिसेप. पॉलिमाइन्स डिफाईन द क्वालिटी ऑफ जीन्स. म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की नाही, म्हणजे आज जो फिटस तयार राहतो बाळ, म्हणजे आपण म्हणतो की नाही, आता आपण शेतात बघा कधी कधी ज्वारी पेरायची आहे, गहू पेरायची आहे, तर आपण हाय ते दळणातली ज्वारी गहू नाही पेरत आहे कधी सुद्धा.
आपली आई काय करते, ज्या वेळी तुमची ज्वारी शेतातनं आपण घरी काढून आणली, त्यातली चांगली चांगली ज्वारीचे दाणे मोठे मोठे घेतले, त्यातलं बी बाजूला काढलं आणि ते पायली, 2 पायली, 4 पायली जे बाजूला ठेवलं आपण ते बी पेरतो. लक्षात ठेवा. ओके, म्हणजे सीड्स किती महत्वाचं आहे ते बघा. ज्याचं आपण म्हटलं की नाही, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, शुद्ध बीजापोटी असते फळे रसाळ गोमटी. मग आता आई वडील समजा वडीलच आहे, दारू पितोय, सिगरेट ओढतोय, ओके, आईचं पण काहीतरी बिनकामाचं खाण्यापिण्याचा डाएट बरोबर नाही, कमजोरच आहे, हिमोग्लोबिन, तर त्यांची बाळं कशी चांगली होणार आहेत? त्यांची बाळं मरतुकडीच असणार, कमजोरच असणार, बाळं वजनानं कमी भरायला लागणार. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, सगळ्यांना जर कॉफी पाजायला सुरुवात केली तर त्यांचे स्पर्म सेल्स, हेल्दी स्पर्म सेल्स, हेल्दी चिल्ड्रन, चांगले स्पर्म असतील तर चांगली मुलं जन्माला येतील, निरोगी मुलं जन्माला येतील, त्यांचा बॉडी फिजिक चांगला असेल, हेल्दी मुलं जन्माला येतील. त्याच्यामुळे पॉलीमाइन्स एक ऑर्गॅनिक बॉन्ड असतो. हा बॉन्ड तयार कधी होतो? कॉर्डिसेप कॉफी पिल्यानंतर. त्याच्यामुळं हे पिणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं चांगली बाळं जन्माला यायला लागतील. मग एन्जॉय फ्रुटफुल अँड फर्टाईल लाईफ विथ कॉर्डिसेप कॉफी. आणि कॉर्डिसेप कॉफी तुमच्या माहिती का सांगतो, त्याच्यात असतं व्हॅनेडियम, 31,000 रुपये किलो. आणि कॉर्डिसेप माहितीये का कसं किलो आहे? 3 लाख रुपये किलो आहे. 3 लाख रुपये किलो कॉर्डिसेप. आणणार आहे का? कुठे मिळणार आहे का? आहे ते तुम्हाला 2 लिटर घरी दूध प्यायचं होईना झाले लोकांना. महाग आहे, महाग आहे, महाग आहे. 3 लाख रुपयाची कॉफीचा पुडा तुम्हाला फक्त 900 रुपयाला मिळत असेल तर डॉक्टर मी काय फॉर्म्युला, काय रिसर्च, गोरगरिबांच्या करता अजून किती स्वस्त आणायचं? बरे कुठं मार्केटमध्ये मिळतच नाही, नाहीच आहे कुणाकडे नाके बराबर. त्याच्यामुळे हे जर प्रॉडक्ट घेतले तर बऱ्याच लोकांच्या घरी, ज्या लोकांच्या घरी पाळणा हल्ला नाही, कमजोरी आहे, अशा लोकांना भरपूर फायदा व्हायला लागेल, एनर्जी वाढेल, स्टॅमिना वाढायला लागेल. याच्यानंतरचं प्रोडक्ट आहे आपलं लिंगझी कॉफी 2 in 1 आणि कोकोजी. स्टे अलर्ट ऑल डे विथ लिंगझी कॉफी आणि कोकोजी. तुम्हाला जर दिवसभर फ्रेश ताजतवाना झिंगाट राहायचं असेल तर 2 in 1 कॉफी अशी सनकच येते मस्तपैकी. आणि असं चलो मूड बन जाय फ्रेश. त्याच्यामुळं आणि सगळ्यात स्वस्त कॉफी 2 in 1. आता पीवी पण जास्त वाढलेत. एका पुडीमध्ये 5-6 कप होऊ शकतात. तुम्हाला काळं पाणी जास्त पेवर जोर ठेवा. 2 in 1 कॉफी. तुम्ही काय टाकायचं नाही. आणि कोकोजी मध्ये काय टाकले? कोकोआ. आणि काय टाकले? गॅनोडर्मा. असं 2 in 1 प्रॉडक्ट आहे ते. कोकोजी खूप स्वस्त झाले. आता पीवी पण त्याचे वाढलेत. आणि कोरडं खाल्लं तरी चालतं कोकोजी, दूधच पाहिजे असं काही सुद्धा नाही. आता 2 in 1 कॉफी मध्ये काय होतं नेमकं? कॅफीन इन कॉफी टेकन इन जस्ट द राईट अमाऊंट विच स्टिम्युलेट द ब्रेन टू बी अवेक अँड अलर्ट. म्हणजे कॉफी तो जो घटक असतो ना, कॅफीन, हा तुम्हाला स्टिम्युलेट करतो. म्हणजे काय म्हणतो आपण की उत्तेजित करतो. स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजित करणे. कोणाला? मेंदूला. ओके. आणि त्याच्यामुळे तुम्ही जागृत राहता, झोप येत नाही, फ्रेश वाटायला लागतं, तरतरी येते, तरतरी आपल्या गावाकडे शब्द. ओके. त्याच्याकरता कॅफीन बॉडीत जाणं महत्वाचं आहे. पण कॅफीनची एक वाईट सवय काय माहितीये का? कॅफीनची एक टेंडन्सी असते. ही जर मला सवय लागली ना तर कायम सवय लागत जाते. मी ऍडिक्टेड होतो कॉफीला. ऍडिक्शन म्हणजे काय? तंबाखू, गुटखा, माणिकचंद, मला प्यायलाच पाहिजे राव, नाहीतर मला जमत नाही, माझे हातपाय हालायला लागतात. अशी लोक म्हणतात की नाही दारूवाले, त्याला म्हणतात ऍडिक्टेड. पण सगळ्यात महत्वाची काय माहितीये का? आपली डिएक्शनची कुठली जरी तुम्ही कॉफी पिताय, चहा पिताय, ते ऍडिक्शनच होत नाही, सवयच लागत नाही. कारण काय माहितीये का? आपल्या कॉफीमध्ये आपण काय टाकले? लिंगझी गॅनोडर्मा. ते काय करतं? जे ऍडिक्टेड तुम्हाला बनवताय तो इफेक्टच न्यूट्रलाइज करून टाकतं, नॉर्मल करून टाकतं 24 तासाच्या आतमध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला कधी आपल्या डिएक्शनच्या प्रॉडक्टची सवय लागणार नाही. काय लोक म्हणतात ना, सवय लागली तर काय होईल? अरे भावड्या, तुला दारूची सवय, तंबाखूची, गुटख्याची, त्याचं नाही मला विचारलं कधी. मला सवय वाईट गोष्टींची. ओके, बरं डिएक्शनची विचारतो सवय लागली तर. डिएक्शनची सवय जर लागली तर याचे लय मोठे साईड इफेक्ट आहे. काय माहितीये का? फॉरेनला जायला मिळतं, चांगली घरं मिळतात, मरेपर्यंत दवाखाना बघायला लागत नाही. ओके, लाईफस्टाईल चेंज होते. अख्ख्या खानदानात कधी श्रीमंत नव्हता ते श्रीमंत यायला लागेल, निरोगी बनायला लागेल. हे मोठे साईड इफेक्ट आहेत डिएक्शनच्या प्रॉडक्टचे. त्यामुळे असे पाहिजे असतील तर नक्की घ्या. नुकसान काहीच नाही आपलं. त्याच्यामुळं आपली कॉफी मजबूत प्या. या कॉफीचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. रिसर्च पेपर कुठले? ते बाल्टिमोर, मेरीलँड, USA रिसर्च लॅबोरेटरी. याच्यानंतर लिंगझी कॉफी हॅज द लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅफीन, 0.6%, 0.6, 100 ग्रॅमला म्हणजे 6 मिलीग्रॅम एवढं गेलं. 1 तोळा पण नाही गेला, 1 तोळा सुद्धा नाही जात पर्सेंटेज 100 ग्रॅम कॉफी पिल्यावरती. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो,
आपला कॉफीचा पाऊच 22 का 23 ग्रॅम आहे आणि 0.6 म्हणजे किती जाते, असं काही 1-2-4 पाऊच पिते का तुम्ही, तरी पण 1 मिलीग्रॅम एक तोळा पण जात नाही बॉडीमध्ये. त्याच्यामुळे अजिबात घाबरायची काय सुद्धा गरज नाही. मजबूत त्या आणि सगळ्यात महत्वाची आपली कॉर्डिसेप कॉफी जर तुम्ही भरपूर पिला तर इम्युनिटी वाढते आणि प्रिपेअर्स यू टू फाईट स्ट्रेस, ताणतणाव. बॉस खडूस आहे, कंपनीतलं झेपत नाही, पोरं वैताग देतात, चिडचिड माझी होते, डिप्रेशन, थकवा, पचत नाही, झोप येत नाही, वीकनेस, कमजोरी सगळं बरं व्हायला लागेल. त्याच्यामुळं आपली कॉफी जर तुम्ही पिला तर स्माइल इट्स अ ब्युटिफुल डे. स्माइल करो और पी जाओ कॉफी. म्हणजे तुम्ही कायम फ्रेश राहायला लागाल. कोकोजी. कोकोजी मध्ये काय टाकलंय? कोकोआ आणि गॅनोडर्मा. आता कोको आणि गॅनोडर्मा काय करायला लागतो? तर कोकोआ असल्यामुळं हॅज अ फ्लेवोनाइड्स. तुम्हाला फ्लेवोनाइड्स मी काल दाखवले की नाही? कशात दाखवलं होतं? स्पिरुलिना. काय करतं फ्लेवोनाइड्स? एक असतं तुमच्या बॉडीत जाणारं फ्री रॅडिकल मध्ये दाखवलं बघा सेंटरला. उजव्या हाताला काय दाखवलं होतं? व्हिटॅमिन सी म्हणजे वॉचमन. अरे का घरात आला रे? चल बाहेर. का उद्योग करता पोरांनो इकडे? आणि तिसरा कोण असतो? फ्लेवोनाइड्स. तो का स्कॅव्हेंजर. नुसता बघत नाही, घेऊन फटकवतो आणि परत इकडे याचं नाव घ्यायचं नाही असं सांगतो. मग फ्लेवोनाइड्स असल्यामुळे काय होतं? फ्लेवोनाइड्स आपल्या कोकोजीमध्ये पण आहे, स्पिरुलिनामध्ये पण आहे. हेल्प टू रिड्यूस स्ट्रेस, ताण-तणाव कमी करतं. कशावरचा ताण? हृदयावरचा ताण कमी करतो, मेंदूवरचा ताण कमी करतो आणि मग तुम्हाला हार्ट अटॅकची शक्यता 50% कमी करतो. आणि जो तुमचा ब्रेन डॅमेज होत चाललाय दिवसेंदिवस, तो 67% प्रोटेक्ट करायला लागतं. बघा, म्हणजे जर तुम्हाला वाटतं की तुमची दिल की धडकन, आपल्या घरात कोणाला अटॅक यायला नको, तर कोकोजी द्या ना आत्तापासून. हृदय मजबूत राहायला लागेल आणि आपल्या पोरांची डोकी चांगली चालायला पाहिजे. पोरं शाळेत हुशार पाहिजे, तुम्ही मेंदूत तल्लख व्हायला पाहिजे. तर ह्याच्याचं फ्लेव्होनाइड तुम्हाला भरपूर फायदा करेल. आता मला माहित नाही बाकीच्या मार्केटमध्ये जे मिळतात ना इतर प्रॉडक्ट दुधातनं प्यायचे, खायचे, त्याच्यात एवढी क्वालिटी आणि एवढं फ्लेव्होनाइड्स आहे की नाही. पण आपल्यात निश्चितपणे आणि DXNच्या क्वालिटीचा नाद करायचा नाही. एक नंबर. याच्याशिवाय कोकोजीमध्ये अजून काय बघा, हॅज अ थिओब्रोमाइन that stimulates increase serotonin in the brain and controls our mood. मूड म्हणजे आता आहे. सेरोटोनिन ज्याच्या बॉडीत असेल त्याला म्हणतात हॅपी हार्मोन्स, आनंदी आनंदगडे. चला पटपट उठायचं, पटपट घरातलं काम आवरायचं, पटपट मीटिंगला जायचं, होम मीटिंग करायच्या, फोन कॉल करायचे, प्रोडक्ट द्यायला जायचे, पीव्ही टाकायचे, घरात यायचं, पोरांचं बघायचं, मिस्टरांचं बघायचं, पाहुणेरावळे बघायचे, थकवाला की कोकोजी खायचं. कोकोजी खाल्लं की फ्रेश बनतं. त्याच्यामुळं जर तुमची कामं होत नसतील, कमजोरी, थकवा, वीकनेस, अशा लोकांना, महिलांना, म्हाताऱ्या माणसांना कोकोजी भरपूर खायला द्या. आणि सेरोटोनिन जर तुमच्या मेंदूमध्ये भरपूर राहिलं तर तुम्हाला काय होईल? म्हणजे डिप्रेशन कधी येणार नाही, फ्रेश वाटायला लागेल, 4 लोकांची कामं करू वाटतील, आपली कामं उरकून 4 लोकांना मदत करायला जाईल. नाहीतर डिप्रेशन वाला त्याला सांभाळावं लागतं. अरे कुठं जातंय का, काय करतंय काय माहिती राव, वैताग आहे डोक्याला. अरे कोकोजी द्या ना त्याला, स्वस्त आणि मस्त. त्याच्यामुळे त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. थोडक्यात काय सांगतोय, स्टे अलर्ट ऑल डे विथ लिंगझी अँड कोकोजी. दिवसभर फ्रेश राहण्याकरता 2 in 1 कॉर्डिसेप कोकोजी खात पित राहा, भरपूर फायदा व्हायला लागेल. स्टेप नंबर 10 सगळ्यात महत्वाची, स्टे अवे फ्रॉम कॅन्सर विथ डिएक्शन आरजीजीएल. कॅन्सर आता मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलंय, 100 पैकी 50 महिलांना कॅन्सरची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटतं की भीतीदायक वातावरण वाटतंय, ब्रेस्ट मध्ये प्रॉब्लेम वाटतोय, युट्रस मध्ये प्रॉब्लेम वाटतोय, गाठी उठतायत कुठंतरी, अंगाला त्रास वाटतो, भीती वाटते, तर लपवू नका. तर तुमच्या डिएक्शनचा जिथं कुठं स्टॉकिस्ट असेल, मेंबर असेल, बिंदास डिएक्शनच्या प्रॉडक्ट घेऊन टपाटप खायला सुरुवात करा. नाहीतर मग मेमोग्राम काढा, ओके, त्याच्यानंतर मग खाली सोनोग्राफी करा, हे चेक करा. एवढं सगळं करण्यापेक्षा डिएक्शनचं चहा कॉफी प्यायला आजपासून सुरुवात करा, आरजीजीएल खायला सुरुवात करा. कारण आरजीजीएल तुमच्या बॉडीतल्या पेशी मधील कचरा डिटॉक्स करायला सुरुवात करतं आणि त्याला पुरवतं न्यूट्रिएंट्स. आता मला तुम्ही सांगा, तुमच्या बॉडीला दररोज जेवण करता त्याचं डिटॉक्स व्हायला पाहिजे का नाही पाहिजे? का नुसतं जेवायचंच काम करता का तुम्ही? जेवायचं काम करत नाही ना, पोट पण साफ व्हायला पाहिजे ना.
बरं पोट साफ झाल्यावर परत जेवता का नाही जेवता? नाही पहिला जेवलो होतो काल, मग आता पोट साफ झालं जेवायची काय गरज आहे? असं कधी करता का? नाही. मग हे जसं तुमचं पोटाचं काम करता, पोट साफ होतं, पण तुमच्या प्रत्येक पेशीमध्ये कचरा आहे. हृदयाच्या, मेंदूच्या, किडनीच्या, लिव्हरच्या, त्वचेच्या, तोंडाच्या, केसांच्या, डोळ्यांच्या, असा प्रत्येक पेशीच्या आतमध्ये सेल्युलर लेव्हलला जाऊन जो कचरा डिपॉझिट झालाय आणि त्या पेशी कमजोर झाल्यात, त्या कमजोर पेशींच्या आतमध्ये जाऊन त्याला न्यूट्रिएंट्स पुरवतं, त्यातला कचरा बाहेर काढतं आणि तुमच्या बॉडीला ताजंतवानं रिफ्रेश करतं. रिफ्रेश तुम्ही मोबाईल करता की नाही, रिफ्रेश करता, त्याच्यातला नको तो बिनकामाच्या फाईल डिलीट मारता, क्लिनिंग त्याला क्लिन्सर आपण टाकतो काहीतरी, तसंच तुम्हाला आरजेल खायला सुरुवात करा. ह्याचा भरपूर फायदा तुम्हाला व्हायला लागेल. आणि मग ह्याचा फायदा काय होतो, तर आरजीजीएल मध्ये काय असतं, बीटा ग्लुकॉन्स, पॉलिसॅकॅराइड्स, हे खूप महत्वाचं कंटेंट आहे बरं का. पॉलिसॅकॅराइड्स प्रेझेंट इन ऋषी, आपल्या गॅनोड्रोमाचं नाव काय डिएक्शनच्या, त्याचं नाव आहे ऋषी, हॅव डेमॉन्स्ट्रेटेड डेथ टू कॅन्सर सेल बाय अपटोसिस, सेल सुइसाइड. म्हणजे आपण जर आरजीजेल खायला सुरू केलं तर आपल्या शरीराच्या आतमध्ये असणारे कॅन्सरचे सेल आत्महत्या करतात स्वतःहून. अरे बाबा रे, आता माझं काय खरं नाही, हा मला मारणारच टाकणार. मग आपण अगोदर सरेंडर व्हायचं, निघायचं बॉडीतनं बाहेर, थांबणार नाही. आपटून आपटून मारणे, सेल सुइसाइड, अपटोसिस. त्याच्यामुळं आरजीजेल भरपूर खायला सुरुवात करा. त्याच्यानंतर पॉलिसॅकॅराइड्स कशामध्ये असतं माहितीये का, तुमच्या घरात एक प्राणी आहे, त्याच्यात असतं पॉलिसॅकॅराइड्स आणि त्याचं नाव आहे झुरळं. मला माहितीये का, चायनीज लोक झुरळं खातात, बेडकं खातात, त्यामुळे तिकडे कुठले पण आजार येतात. पॉलिसॅकॅराइड्स हे खूप चांगलं आहे, त्यांच्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज भरपूर असतात. त्याच्यामुळं पॉलिसॅकॅराइड्स आपल्या आरजीजेल मध्ये भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळं कॅन्सर होणार नाही आणि झाला असेल तर रिकव्हरीला भरपूर चान्स राहतो. याच्याशिवाय आपल्या आरजेल मध्ये काय आहे अजून, ट्रायटेट्रपीन कंपाऊंड, गॅनोडरिक ऍसिड प्रेझेंट इन गॅनोसिलियम, इनिबिट कॅन्सर सेल इन्व्हेजन, म्हणजे कॅन्सर सेल वाढायला सुरुवात व्हायच्या अगोदरच बंद करून टाकतो, सुरूच होणार नाही अजिबात. मग आता मला सांगा, आपण मीटिंग मध्ये तुम्हाला काय शिकवलंय, माणसाचं शरीर कशापासून तयार झालंय, पहिल्या पेशी, मग टिश्यूज, मग अवयव, मग सिस्टम आणि मग बाळ, असे जे प्रोसेस मधनं चाललंय. मग तुम्हाला गर्भाशयात कॅन्सर, गर्भाशय सडल्यावरती कळावं का तुम्हाला कॅन्सर झालाय, तोंडाला गाठ आली, तोंड फुटलंय, मग कॅन्सरची गाठ आहे वाटतं. एवढं सगळं यायच्या अगोदर पेशीमध्येच कॅन्सर शोधला आणि तिथं जर मारून टाकला तर तो पुढे कशाला जाईल. त्याच्यामुळे तुमच्या खाण्यात दररोज राहायला पाहिजे आरजीजेल, स्पिरुलिना, चहा, कॉफी, म्हणजे कॅन्सर आपल्या घरात कधी कोणाला होणारच नाही, यायच्या अगोदरच काढून टाकला जाईल. याच्यानंतर त्याच्यात असतं ऑर्गॅनिक जर्मेनियम, हे सगळे आरजेल मध्ये कंटेंट आहे बरं का, आपण डिटेल याच्यावरती कधी मीटिंग मध्ये बोलत नाही. इट इनेबल्स द बॉडी टू चेंज इट रिस्पॉन्स टू ट्युमर्स. तुमच्या बॉडीमध्ये कुठेही गाठ तयार होत असेल, छोट्या छोट्या गाठी तयार व्हायला लागतात, तर जर्मेनियम डज नॉट डायरेक्टली, हे डायरेक्ट कॅन्सर वरती अटॅक करतच नाही. हे काय करतं, इन्क्रीजेस द कॅपॅसिटी ऑफ इंडिव्हिज्युअल सेल्स टू इन्क्रीज ऑक्सिजन, म्हणजे तुमच्या बॉडीतला ऑक्सिजन एवढा वाढवतं की कॅन्सर सेल डेथ, डिक्रीज द डेथ ऑफ रेट ऑफ सेल्स, म्हणजे कॅन्सर पेशींची वाढ थांबवून टाकतं. कॅन्सरचा दुश्मन ऑक्सिजन, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला मी मीटिंग मध्ये सांगितले, आरजी मध्ये किती ऑक्सिजन आहे, 2000 ppm, जीएल मध्ये किती ऑक्सिजन आहे, 6000 ppm. त्याच्यामुळं ऑर्गॅनिक जर्मेनियम जर बॉडीमध्ये भरपूर गेला तर ऑक्सिजन वाढायला लागेल, ऑक्सिजन वाढला की हिमोग्लोबिन वाढेल आणि मग कॅन्सर सेल जास्त वाढणार नाहीत. आता हा बघा केवढा मोठा रिपोर्ट आहे, एनी स्टेज ऑफ कॅन्सर कॅन बी क्युअर्ड विदाउट मेडिसिन. हे तर म्हणतात औषध न खाता कॅन्सर बरा होऊ शकतो. 3 नोबेल पारितोषिक, हे 3 शास्त्रज्ञ तिघांनी नोबेल प्राइज घेतलंय. मग ते काय म्हणतात माहितीये का, कॅन्सर सेल कॅनॉट सर्वाइव्ह इन ऑक्सिजन एन्व्हायरमेंट, म्हणजे जर तुमच्या बॉडीत भरपूर ऑक्सिजन गेला तर तुम्हाला कॅन्सर होणार नाही. भरपूर ऑक्सिजन बॉडीत कुठनं वाढू शकता, भरपूर व्यायाम करून, दररोज 1 तास व्यायाम करा. मागाशी मी तुम्हाला व्हॉट्सअपला एक व्हिडिओ टाकला होता अक्षय कुमारचा, काय म्हणतो तो, जो माणूस दररोज 1 तास सकाळी व्यायाम करत नसेल त्यांनी मेलेलं चांगलं.
कारण तुमच्या व्यायाम न करण्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन वाढणार नाही बॉडीमध्ये. मग आता मी तुम्हाला सोपा मंत्र सांगतो. तुम्ही तर झालाय म्हातारं, तुम्हाला बाहेर जायला वेळ नाही, ओके, व्यायाम करायला वेळ नाही. मग व्यायाम एवढी ताकद कोण वाढवू शकतो तुमच्या बॉडीमध्ये? डीएक्स आणि गॅनोडर्मा. कारण आपल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी मजबूत आहे गॅनोडर्मामध्ये. त्याच्यामुळं गॅनोडर्मा खात राहिला तर तुमच्या बॉडीतला कॅन्सर बरा व्हायला लागेल. हे कोण सांगतंय? शास्त्रज्ञ डॉक्टर ऑटो. ओके, यांना कधी नोबेल पारितोषिक मिळाले? 1931 साली मिळाले. आता दुसरा एक व्यक्ती आहे बघा, शास्त्रज्ञ, तो काय सांगतात? डॉक्टर मुराद. काय सांगतात ते? त्यांना मिळाले नोबेल पारितोषिक 1998 साली. ते काय म्हणतात? ब्लॉकेजेस इन द आर्टरीज, म्हणजे आपण काय म्हणूया, ज्या लोकांना रक्तवाहिन्याच्या आतमध्ये किडनी कॅन्सर असतो बघा, किडनी कॅन्सर, ओव्हरीज कॅन्सर, युट्रस कॅन्सर, हे काय करतात? हा दूर कशाने केला जातो? नायट्रिक ऑक्साईड जर बॉडीमध्ये भरपूर गेलं तर तुम्हाला असे कॅन्सर बरे होतात. हे कुठे मिळतं तुम्हाला? भरपूर प्रमाणात कच्ची फळं आणि कच्च्या भाज्या जर तुमच्या खाण्यामध्ये आल्या, तर कच्ची फळं आणि कच्च्या भाज्या जर तुमच्या खाण्यामध्ये आल्या तर बॉडीमध्ये काय वाढतं? नायट्रिक ऑक्साईड. आणि नायट्रिक ऑक्साईडचे इंजेक्शन पण असतात बरं का, दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर लोक देतात तुम्हाला कॅन्सर पेशंटला. तर सगळ्यात महत्वाचं काय, आता आपण कच्चं खाऊ, काय प्रॉब्लेम नाही, पण कच्चं घ्यायला पैसेच नाही, किंवा हा गरीबच आहे, भाजीपाला तेवढा खात नाही, किंवा जे खातोय ते युरिया, सुपला, केमिकल पावडर काय पण टाकलं, मग खायचं काय नेमकं? मग सगळ्यात महत्वाचं, खाणं स्पिरुलिना डीएक्सनच्या मजबूत, सगळ्या भाजीपाला खाल्ल्यासारखं झालं, सगळी फळं खाल्ल्यासारखं झालं, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक नायट्रिक ऑक्साईडची निर्मिती वाढायला लागेल आणि तुमचा कॅन्सर पळून जाईल. तिसरं काय सांगतात शास्त्रज्ञ बघा, डॉक्टर योशिनोरी, जपानचे डॉक्टर, 2016 ला घेतले त्यांनी नोबेल पारितोषिक. हे काय म्हणतात? जर माणसं उपाशी राहिली तर उपाशी राहिलेल्या पेशीच कॅन्सर पेशी खाऊन टाकतात. म्हणून सांगतो, आठवड्यातनं एकदा तरी दररोज उपास करा. पण आपले महाभाग लय भारी आहे, एकादशी आणि दुप्पट खाशी, यांना 2-3 डिश खिचडी लागतीये. आणि बायकांचा जर उपास असला महाशिवरात्री, नवरात्र, तर अगोदरच पिशव्या भरून मंडईत येतात, येतात रताळी, केळी, फरसाण, गुडदाणी, डिंकाचे लाडू, दूध. अहो काय सांगायचं, उद्या उपवास आहे, घरात सगळ्यांना काहीतरी खायला लागेल. अरे उपवास म्हणजे उपवास, ओके, नुसता वास घ्यायचा, उपवास खायचं नाही त्या दिवशी काय सुद्धा. असं जर तुम्ही आठवड्यातनं एखादा तुमच्या आवडत्या देवाचा उपवास केला, चांगला, खायचं नाही काय सुद्धा त्या दिवशी, ओके, हे जर केलं तर तुम्हाला कॅन्सरच होणार नाही. एवढं सगळं सोपं सोपं सांगतोय. मग शक्य नाही तुम्हाला, एवढा उपवास झेपत नाही राव, मला त्रास होतो, मग खा आमच्या आरजीजीएल, खा स्पिरुलिना, चहा कॉफी प्या, काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे सुद्धा तुमचा कॅन्सर बरा व्हायला लागेल. मेमोरियल एव्हिडन्स बेस्ड स्टडी, गॅनोडर्मा जर तुमच्या खाण्यामध्ये आला तर तुमचा कॅन्सर पासून बचाव केला जातो. फाईट कॅन्सर, स्टे कॅन्सर फ्री विथ डीएक्सन आरजीजीएल. तुम्हाला कॅन्सरच नको असेल तर आरजीजीएल आतापासून खायला सुरुवात करा. टेक द 10 सिंपल स्टेप फॉर अ हेल्दियर यू. अशी प्रोडक्टची भरमार आहे. तुमच्या घरात नको नको ते जात आहे मॉलमध्ये आणि सगळा माल घेऊन येत आहे 10,000 15,000चा. खात्याचा उपयोग आहे की नाही माहिती नाही, डबे तसेच पडतायत. डीएक्सनचं तुमच्या घरात 20-25 सामान महिन्याला खा, काय नुकसान नाही. पीयू मिळतील, एसी मिळतील, घरात बसून होम बेस्ड बिझनेस चालू करा आणि हेल्दी लाईफस्टाईल पण तुमची चांगल्यात चांगली बनू शकते. सगळ्यात महत्वाचं मला वाईट त्या लोकांचं वाटतं, परमेश्वराने तुम्हाला एवढं चांगलं आयुष्य दिलंय, पण ही लोक काय करतात माहिती का, त्यांची त्यांना त्रासदायक पाप कर्म, त्यांची कर्म बरोबर नसल्यामुळं त्यांना दारूची सवय लागली, सिगारेट ओढायची सवय लागली, ड्रग लागली, नको नको ते खात बसताय, चायनीज किती खाताय, नूडल्स किती खाताय, मॅगी किती खाताय, पोटावरती अत्याचार, किती अत्याचार करता तुम्ही पोटावरती, आणि त्याच्यामुळं सेल्फ सॅक्रिफाईस, तुमची पेशी गिव्हअप करते, अरे बाबा बास, आता मला काही झेपत नाही, लवकर मरायला लागतं, मग लिव्हर फेल, किडनी फेल, कॅन्सर फेल, कशासाठी? म्हणून सांगतो, बट इन द एंड दोज हू ओबे, आणि जे ऐकतात, जे आज्ञा पाळतात, सांगते बाबा दररोज येत आहेत लेक्चर फ्री मध्ये, घरात चालले, लोकांना फ्री मध्ये ऐकत नाही तुम्ही, ओके, दवाखान्यात ऐकत बसताय. मी तर सांगतो 9च्या झूमच्या मीटिंगला तुडुंब गर्दी व्हायला पाहिजे, लोकांनी ऐकायला पाहिजे, नाही ऐकत तर त्यांची पाप कर्म, याचा अर्थ त्यांच्या नशिबात नाही, त्यांची काहीतरी प्रारब्ध मध्ये रॉंग घडलंय.
त्याच्यामुळे जी लोक आपले ऐकतील आणि नेचरचे लॉ पाळतील आणि त्यांच्या घरात परत आजार रिव्हर्स होतील आणि गुण्या गोविंदाने संसार करायला लागतील. आता सगळी लोक ही हू टेक्स मेडिसिन अँड निग्लेक्ट्स हिज डाएट, म्हणजे लोक सगळं खाणार, डॉक्टर तुम्ही सांगाल ते मी ऐकणार, पण जर तुम्ही तुमचा डाएट बदलणार नसाल, तुमच्या घाणेरड्या सवयी सोडणार नसाल, तर परमेश्वर पण तुम्हाला वाचवू शकणार नाही. त्यामुळे पथ्य पाणी सगळं पाळा, आपले चांगले प्रोडक्ट वापरा, भरपूर प्रोडक्टची रेंज आपल्याकडे आहे. मी तर म्हणतो ऑफर तुम्हाला दिली या महिन्यामध्ये कंपनीने 1,500 पीवीला छोटी स्पिरुलिना, 3,000 पीवीला 2-in-1 कॉफी दिली आहे, 4,000 पीवी करणाऱ्यांना कॉर्डिसेप सिरल आहे, चहाचा डबा 10 तारखेपर्यंत दिलाय, त्याच्यानंतर केलं कॉर्डिसेप सिरल दिलंय. अरे असलं खा प्या, पोरांना खायला प्यायला घाला, तुम्ही खा प्या, निरोगी घर करा आणि लोकांच्या घरात आरोग्य पोचवा. असं किट पण घेऊ शकता तुम्हाला जे जमेल ते. ओके, इम्युनिटी किट आहे आपल्याकडं, आरजेल घेऊन तुम्हाला किट घ्यायचं ते किट घेऊ शकता आणि चांगलं लाईफ तुम्ही कॅरी करा. सगळ्यात महत्वाचं